आकाशवाणी चौक खुला करा, खुला करा। आकाशवाणी चौक खुला करा, खुला करा। पोलीस प्रशासन आतापर्यंत मृत्यू पडलेला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन। आजपर्यंत मृत्यूमुखी पडलेला आकाशवाणी चौक खुला करा, खुला करा। या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। आकाशवाणी चौक खुला करा, खुला करा। आकाशवाणी चौक खुला करा। जवाहर कॉलनीचा रहिवासी असून मी इथे मोर्चासाठी हजर आहे। 3 वर्षांमध्ये आकाशवाणी चौकामध्ये कमीत कमी 4 ते 5 मृत्यू झालेले आहेत। आमच्या कृती समितीने, जवाहर कॉलनीच्या कृती समितीने वारंवार महानगरपालिका कमिशनर, पोलीस कमिशनर, BNCला कळून सुद्धा इथं कोणी हे डिवायडर सुद्धा टाकलेले नाही आणि कोणती इथं व्यवस्था नाही। इथं दररोज मृत्यू होत आहे। काल रात्री एक वयस्कर वृद्ध म्हातारा आणि म्हातारी जात असताना चालू सिग्नल मध्ये एक HP गॅसचा ट्रक जोरात भरधाव येऊन त्यांना चिरडले आणि हा मृत्यू झालेला आहे। तरी मी कृती समितीतर्फे नागरिक या नात्याने कळवितो की लवकरात लवकर हा आकाशवाणी चौक खुला करावा आणि तात्पुरत्या अर्जंटमध्ये तात्काळमध्ये कमीत कमी डिवायडर तरी टाकण्यात यावे, कारण मृत्यूचे प्रमाण कमी होईल। धन्यवाद। मी नंदकुमार गवळी। मागील 3 वर्षापासून आम्ही आकाशवाणी चौक खुला करा यासाठी आंदोलन करतोय। आतापर्यंत आकाशवाणी चौकात 6 जण मृत्युमुखी पावलेले आहे आणि याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे। याचं कारण हे आहे की आकाशवाणी चौक ओलांडताना सामान्य नागरिकांना त्रास होतो। भरधाव वेगाने ट्रक कार असो ते उडून त्यांचा अपघात होतो। माझी एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला का त्यांनी तत्काळ रोड हा ओपन करावा। नंदकुमार गवळी, जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती अध्यक्ष।